वेलकम टू अवर चॅनल। काल रविवार होता आणि मुलांनी हट्ट केला होता की आज डाळबट्ट्या खायच्या आहेत। तर कोणी याला डाळबट्ट्या म्हणतं, कोणी बाफळ्या म्हणतं किंवा कोणी डाळबाटी पण म्हणतं। तर इथे बघा मी 1 वाटी रवा घेतला, 1 वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी खायचा सोडा, मीठ, ओवा आणि जिरे घेतलेले आहेत। त्यानंतर इथे 2 पळ्या मी तेल घेतलेलं आहे मोहन टाकण्यासाठी। तुम्ही तूप देखील वापरू शकतात। तर इथे बघा मी जवळजवळ अर्धा किलो एवढी कणिक घेतलेली आहे। त्यामध्ये मी 1 वाटी एवढा रवा टाकलेला आहे। त्यानंतर इथे 1 वाटी डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे इथे सोडा, मीठ, जिरे आणि ओवा घेतलेला आहे ते देखील टाकलेलं आहे। तुम्हाला इथे टाकायचं असले तुम्ही पांढरे तीळ देखील टाकू शकता किंवा कोणाला आवडत असेल तर कलोंजी देखील तुम्ही इथे टाकून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने हे सर्व कोरडे जिन्नस मी एकत्र करून घेणार आहे। व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहे म्हणजे पिठाला सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील आणि मीठ देखील यामध्ये सगळं मिक्स होईल। तर अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। तर हे आपलं सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर आपण इथे तेलाचं मोहन घालून घेणार आहोत। तेल नॉर्मल टेम्परेचरवरच आहे, ते काही गरम वगैरे केलेलं नाहीये। तर अशाच पद्धतीने आपल्याला हे मोहन घालून घ्यायचं आहे आणि वाटीमध्ये थोडंसं पीठ टाकून याचं देखील तेल मी व्यवस्थित पुसून घेणार आहे आणि वाटी स्वच्छ करून घेणार आहे म्हणजे याचं तेल वाया जाणार नाही वाटीतलं। तर अशा पद्धतीने सर्व ही वाटी स्वच्छ करून घेतल्यानंतर हे तेल जे आहे ते पूर्ण पिठाला व्यवस्थित आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे जी आपण डाळबाटी करणार आहोत ती सर्व बाजूंनी छान खुसखुशीत अशी तयार होईल। मस्त अशी चवीची, खमंग अशा चवीची ही डाळबाटी तयार होईल। मीठ देखील योग्य प्रमाणात टाकायचं आहे कारण की कोणाकोणाला नुसती येता जाता डाळ न खाता बाटी खायला आवडते। तर आमच्याकडे तर तसंच आहे। समजा पहिल्यांदा डाळबाटी कुस्करून वगैरे खातात, मग दिवसभर जर बट्ट्या उरल्या आपल्या तर येता जाता मुलं मोठे घरातले येता जाता त्या बट्ट्या खातात कारण की त्याच्यामध्ये सर्व साहित्य आहे, जिरे, ओवा, मीठ, यामुळे त्या खाताना खूप खमंग लागतात आणि जशा जशा शिळ्या होतील तशा अजूनच टेस्टी लागतात। तर इथे बघा मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित हे पीठ म्हणजे मळून घेणार आहे। घट्ट अशी कणिक आपल्याला इथे ही भिजवायची आहे, सैलसर भिजवायची नाहीये। जर सैलसर तुम्ही भिजवली तर त्याच्या व्यवस्थित छान अशा बट्ट्या तयार होणार नाहीत आणि मग इथे आपल्याला ही छान घट्ट अशी कणिक भिजून घ्यायची आहे। तर आधी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर पुन्हा थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ही कणिक चांगली भिजवायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता की आधी मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि आता इथे परत थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे। तुमच्या घरी देखील अशा डाळबट्ट्या तयार करतात का? तर करत असतील तर अशीच पद्धत वापरतात की यापेक्षा दुसरी काही पद्धत वापरतात ते मला सांगा। कोणी कोणी गिरणीतूनच डाळबट्टीचे म्हणजे जे पीठ आहे ते दळून आणतं। तर कोणाकडे जर असं पीठ नसेल तर त्यांनी अशा पद्धतीने रवा, डाळीचं पीठ वगैरे टाकून छान असं कणिक भिजवली तरी चालेल। तर बट्ट्याचं कणिक आपली मूर्ती आहे तोपर्यंत आपण छान फोडणीचं हे जे वरण आहे, डाळबाटीचं वरण आहे, त्याची तयारी करणार आहोत। तर इथे मी टोमॅटो, कांदा, कोथिंबीर सगळं चिरून घेतलेलं आहे आणि इथे मी सुकं खोबरं, लसण, अद्रक, थोडासा पुदिना आणि कोथिंबीरची देठं आणि मिरच्या असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर इथे बघा मी 1 वाटी एवढी तुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे आणि छान अशी डाळ शिजलेली आहे। तर या विस्करने मी चांगली एकजीव करून घेणार आहे म्हणजे छान एकजीव केल्याने डाळ मस्त दिसते आणि एकसंध होते अशी, नाहीतर एकीकडे डाळ आणि एकीकडे पाणी अशी होते। त्यामुळे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि विस्करने, रवीने व्यवस्थित अशी ही एकजीव करून घ्यायची आहे। तर इथे बघा मी पाणी टाकून घेणार आहे म्हणजे जी खाली तळाला वगैरे चिटकलेली डाळ आहे ती व्यवस्थित अशी मोकळी होते। तर इथे मी आता फोडणीची तयारी करण्यासाठी गॅसवर कढई ठेवलेली आहे। तर कढई चांगली आपली तापली की यामध्ये मी तेल टाकणार आहे। तेल थोडंसं इथे मी जास्तच टाकणार आहे कारण डाळबाटीचं जे वरण आहे ते एकदम छान असं तर्रीदार, चमचमीत, खमंग, तिखट असं करावं लागतं। त्यावेळेस अशा पद्धतीने केल्यावरच डाळबट्ट्या छान मस्त लागतात, टेस्टी लागतात। तर इथे तेल चांगलं तापल्यावर इथे मी मोहरी टाकून घेतलेली आहे। मोहरी चांगली तडतडली की इथे आपण हिंग टाकून घेणार आहोत। तर हिंग देखील चांगला तळल्या गेला ना की इथे आपण हिरव्या मिरच्या टाकून घेणार आहोत ज्याचे की मी पोटं फोडून घेतलेले आहेत, एकाचे 2 तुकडे करून घेतलेले आहेत। तर इथे हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि 2 लाल मिरच्या देखील मी टाकून घेणार आहे तोडून। तर अशा पद्धतीने हे सर्व टाकल्यावर इथे मी कांदा टाकून घेणार आहे आणि कांदा सर्व टाकला की तो आपल्याला 1-2-3 मिनिटं चांगला परतून घ्यायचा आहे। तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे, झटपट होणारी आहे। कोणी पाहुणे अचानक आले तर तुम्ही त्यांच्यासाठी करू शकतात किंवा तुम्ही कुठे बाहेर जाणार असले तर तुम्हाला बाहेर जातानाही अशा डाळबट्ट्या करून घेऊन जाऊ शकतात। कुठे पिकनिकला वगैरे जाणार असले, कुठे गेट टुगेदर करणार असले तर त्यासाठी देखील अशी डाळबट्टीचा बेत छान होतो आणि झटपट होतो, कमी साहित्यामध्ये होतो।
आणि खमंग असा बेत आपला तयार होतो। तर इथे बघा कांदा चांगला परतल्या गेल्यावर इथे मी टोमॅटो टाकून घेणार आहे। टोमॅटो देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। तर त्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि टोमॅटो आणि कांदा चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो आपल्याला परतायचा आहे। तर अशा पद्धतीने परतल्यानंतर टोमॅटो फोडणीमध्ये टाकल्यानंतर त्यावर मीठ टाकलं की व्यवस्थित टोमॅटो देखील छान मऊ होतो, गाळ होतो आणि कांदा देखील चांगला परतल्या जातो। तर अशा पद्धतीने मीठ देखील व्यवस्थित इथे आपल्याला परतवून घ्यायचं आहे या सगळ्या साहित्यामध्ये। तर छान हे जिन्नस आपले परतवून झाले की यामध्ये आपण बेसिक आपले जे घरचे तिखट मसाले आहेत ते टाकून घेणार आहोत। तर इथे मी बघा हळद, लाल तिखट आणि काळा मसाला असं सर्व साहित्य याच्यामध्ये टाकणार आहे। पण त्याआधी आपण हे जे वाटण तयार केलेलं आहे ते इथे व्यवस्थित आपण छान याला तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत। तर तुम्हाला जर माझ्या पद्धतीने डाळबाटी करायची असेल किंवा डाळबट्ट्या करायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा आणि ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, त्यामुळे सर्वांना हा व्हिडिओ पाहायला मिळेल आणि सर्वांना मी केलेली डाळबट्टीची पद्धत देखील पाहायला मिळेल, त्यामुळे तुम्ही इतरांना शेअर देखील करा। तर इथे बघा मी माझं वाटण व्यवस्थित तेलात परतणं झाल्यानंतर इथे मी तिखट, काळा मसाला आणि हळद हे सर्व साहित्य इथे टाकून घेतलेलं आहे आणि ते देखील आपल्याला छान याच्यामध्ये तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आहे। छान तेलात मसाला परतला की तुमचं वरण एकदम झकास खमंग अशा चवीचं तयार होतं। तर बघा इथे कलरच किती सुंदर आलेला आहे या सर्व वाटणाला। तर इथे बघा आपण हे जे पातळ करून घेतलेलं तुरीच्या डाळीचं वरण आहे ते इथे आपण टाकून घेणार आहोत। तर व्यवस्थित इथे आपल्याला हे वरण पातळ करून घ्यायचं आहे, कारण की थंड झाल्यावर हे घट्ट होत जातं, आळतं ते वरण, त्यामुळे इथे भरपूर सारं पाणी टाकायचं आहे, पातळ असं वरण करायचं आहे, कारण की बट्ट्या कुस्करल्यानंतर वरण आपल्याला जास्त लागतं त्यावर ती टाकून कुस्करून खायला। तर व्यवस्थित आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी छान अशी पातळ करून घ्यायची आहे। तर हे वरण आपलं फोडणी टाकून झालेलं आहे आणि उकळेपर्यंत मी आता गॅसवर ठेवलं आहे। तोपर्यंत इथे आपलं हे पीठ छान भिजलेलं आहे। तर इथे पुन्हा एकदा हे पीठ मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे, चांगलं हाताने परत एकदा मळून घेणार आहे व्यवस्थित। आणि अशा पद्धतीने हे मळून घेतल्यानंतर यातला थोडासा गोळा घेणार आहे मी आणि थोडासा गोळा घेऊन याची आपल्याला बट्टी करायची आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे, हा गोळा देखील हातावर चांगला मळून घ्यायचा आहे आणि आपण एखाद्या पराठ्याला वगैरे पारी कशी करतो त्याच पद्धतीने पारी करायची किंवा याची वाटी तयार करायची आहे। अशा पद्धतीने ही वाटी तयार करायची, खूप जास्त पातळ करत बसायची नाहीये, पण थोडीशी जाडसर ठेवायची आहे। आणि व्यवस्थित आपली ही पारी तयार करणं झाली याच्या कडा सगळ्या गोळा करायच्या आहेत आपल्याला आणि व्यवस्थित त्याचा आतून भाग पोकळ राहील अशा पद्धतीने याचा आपल्याला गोल असा बॉल तयार करायचा आहे, गोळा तयार करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपण ह्या सर्व पिठाचे, ह्या भिजवलेल्या कणकेचे गोळे तयार करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता की मस्त असा बघा छान गोळा तयार झालेला आहे। इथे मी दुसराही एक तुम्हाला छान असा हा गोल बॉल करून दाखवणार आहे जो डाळबट्टीसाठी करणार आहे। तर इथे ह्या ज्या डाळबट्ट्या करणार आहे ह्या मी गॅस तंदूरवर किंवा जे बट्टी भाजण्याचं भांडं आहे त्यावरती भाजून करणार आहे। तर बरेचसे लोक हे तळून देखील करतात, तर तळून करायचं असल्यावर याचे गोळे करून तुम्ही इडली पात्रामध्ये स्टीम करून घेऊ शकतात चांगली 15 ते 20 मिनिटासाठी। तर मी इथे भाजून करणार आहे त्यामुळे मी असे गोळे करून घेत आहे आणि आतून ते पोकळ ठेवत आहे। तर अशा पद्धतीचे जे बट्टे आहेत खेडेगावात वगैरे किंवा जिथे आपण समजा हॉटेलमध्ये वगैरे गेलो तर असे गवऱ्यांमध्ये भाजून देखील या बट्ट्या आपल्याला देतात, पण घरी आपण गवऱ्या कुठून आणणार। तर अशा पद्धतीने बघा हे माझे बॉल तयार झालेले आहेत आणि मी इथे तुम्हाला दाखवत आहे। हे सर्व बॉल आपण तयार करून घेऊच तर इथे माझं वरण छान उकळलेलं आहे। तर इथे मी कोथिंबीर यामध्ये टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने आपलं वरण मस्त छान तयार झालेलं आहे। आणि इथे बघा तुम्ही बघू शकतात की मी हे सर्व तयारी करूच तर इथे मी हे गॅस तंदूर जे आहे किंवा हे बट्टी भाजण्याचं भांडं आहे हे गरम करत ठेवलं होतं आणि असे करून मी हे सगळे एक एक गोळे यामध्ये ठेवून घेणार आहे आणि झाकण ठेवणार आहे। आणि झाकण ठेवल्यामुळे छान हे भाजले जातात, याला चांगली वाफ बसते, खालून देखील गॅसचा जो गरमपणा आहे त्याने त्या भाजल्या जातात। हे बघा अशा पद्धतीने ह्या अलटी करून आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही ह्या आप्पे पात्रामध्ये देखील भाजू शकतात, थोडं थोडं तेल किंवा तूप टाकून तुम्ही याला भाजू शकतात किंवा अशा पद्धतीने भाजू शकतात। किंवा जर तुम्हाला तळून करायचे असले तर तुम्ही इडली पात्रामध्ये त्या स्टीम करून नंतर त्याचे तुकडे करून चाकूने किंवा सुरीच्या साहाय्याने मग ते तळून घेऊ शकतात तेलामध्ये। पण आज मुलांना भाजून खाण्याच्या
इच्छा झाली होती बट्ट्या, तर मी इथे भाजून करणार आहे. तर अशा आलटी पलटी करूनच आपल्याला ह्या छान भाजायच्या आहेत. एकदा पलटून घेतलेल्या आहेत, पुन्हा एकदा झाकण मी इथे ठेवलेलं आहे आणि एक 5 मिनिटानंतर उघडून बघितल्यावर पुन्हा ह्या ज्या बट्ट्या आहेत त्या पुन्हा आलटी पलटी करायच्या आहेत, म्हणजे सगळ्या बाजूंनी या व्यवस्थित चांगल्या खरपूस अशा भाजल्या जातात आणि छान आपोआपच याला असे तडे जायला लागतात चांगल्या भाजल्या गेल्यानंतर. तर व्यवस्थित असे इथे आपण बघा परत एकदा आलटी पलटी करणार आहे. जर तुम्हाला असं हाताने जमत नसेल तर तुम्ही चिमट्याने धरून ह्या थोड्याशा इकडे तिकडे हलवून व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. परत व्यवस्थित ह्या खमंग अशा भाजायच्या आहेत. तर सतत याला आलटी पलटी करत राहायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून बघा मी परत याला छान भाजायला ठेवलेलं आहे. तर आपल्या तयार झालेल्या आहेत या बट्ट्या भाजून बघा. तर तोपर्यंत मी ह्या थोड्याशा गार होईपर्यंत इकडे ठेचा करून घेणार आहे. तर इथे मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत, त्यानंतर भरपूर सारा लसण टाकलेला आहे. बिना तेल टाकताच ह्या मिरच्या मी आधी थोड्या परतवून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बघा मिरचीला डाग पडलेले तुम्हाला दिसत असतील. त्यानंतर इथे मी 1 पळी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि पळीभर तेल टाकल्यानंतर या लसण मिरच्या मी परत एकदा चांगल्या परतवून घेणार आहे आणि चांगल्या या मिरच्या परतल्या छान अजून याला चांगले डाग पडले की नंतर यामध्ये आपल्याला जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर इथे मीठ टाकून घेणार आहे आणि भरपूर सारी इथे कोथिंबीर टाकणार आहे. मला शेंगदाणे ठेच्यामध्ये आवडत नाही जास्त, कारण शेंगदाणे टाकल्यावर ठेचा लवकर खराब होतो. तर अशा पद्धतीने बिना शेंगदाण्याचा ठेचा केल्यावर निदान तो 4-5 दिवस तरी टिकतो चांगल्या पद्धतीने, म्हणून मी इथे शेंगदाणे टाकणार नाही. तुम्हाला जर घालायचे असतील शेंगदाणे तर तुम्ही घालू शकतात. तर इथे बघा थोडंसं हे मिरच्या गार झाल्यानंतर मी या खलबत्त्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि इथे जाडसर असा ठेचा करून घेणार आहे. खूप जास्त बारीक पण केला ना की त्या ठेच्याची चव लागत नाही. तर अशा पद्धतीने कुटून घेऊन मी याचा छान असा जाडसर ठेचा केलेला आहे. तर अशा पद्धतीने बघा आपला हा ठेचा तयार झालेला आहे. तर असा ठेचा जो आहे बिना शेंगदाण्याचा केलेला तो छान 4-5 दिवस टिकतो आणि त्याला वास देखील येत नाही. तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ठेचा करून बघा आणि जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. तर अशा पद्धतीने बघा ठेचा देखील आपला इथे तयार झालेला आहे आणि आता ह्या बट्ट्या आपल्या गार झालेल्या आहेत तर त्या मी इथे परातीमध्ये काढून घेतल्यात आणि इथे साजूक तूप मस्त छान पातळ करून घेतलेलं आहे. तर अशा करून एक एक बट्ट्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहेत. थोड्या वेळ यामध्ये भिजू द्यायच्या आहेत तुपामध्ये, किंवा मग हे बघा मी तुम्हाला फोडून दाखवते एक बट्टी बघा आतून किती छान पोकळ अशी आणि छान जाळीदार भाजली गेलेली आहे. तर असे तुम्ही एका बट्टीचे तुकडे करून देखील या तुपामध्ये टाकून घेऊ शकतात आणि छान त्याला तुपाने आंघोळ घालायची आहे. मस्त अशी छान तुपात भिजलेली बट्टी नुसती तुम्ही खा, ती सुद्धा इतकी मस्त लागते की तुम्हाला वरण त्यासोबत खाण्याची देखील गरज पडणार नाही. तर इथे बघू शकता छान इथे तुपात भिजत ठेवलेले आहेत आणि आपलं आता इथे सगळं डाळ बट्टी ठेचा सगळं तयार झालेलं आहे. इथे मी सर्व करून घेणार आहे प्लेट. तर इथे बघा मी वरण वाटीत वाढून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे सर्व सलाड ठेवणार आहे. तुम्ही बीट, गाजर, मुळा, काकडी, कांदा, टोमॅटो, लिंबू, तुम्हाला जे जे इथे सलाड पाहिजे असेल ते घेऊ शकतात. आणि इथे बघा मी छान तुपात भिजवलेल्या बट्ट्या अख्ख्या इथे ठेवून घेणार आहे आणि 1-2-3 जे तोडून घेतल्या होत्या त्या देखील इथे सर्व करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपली प्लेट इथे तयार झालेली आहे. तर नक्कीच तुम्ही याचा आनंद घ्या. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने या बट्ट्या करा आणि कशा झाल्या ते मला सांगा. इथे बघा मी ठेचा देखील वाढून घेणार आहे आणि तुम्हाला जवळून दाखवते किती सुंदर दिसते. तुम्हाला येऊन खावीशी वाटतेय ना ही डिश, तर नक्की तुम्ही देखील करून बघा आणि कशी झाली ते मला सांगा. आणि अशा पद्धतीने बघा ती एक पद्धत मी तुम्हाला वाढण्याची दाखवली आहे आणि ही एक पद्धत आहे जिथे की आपण डायरेक्ट प्लेटमध्ये बट्ट्या कुस्करून घ्यायच्या आहेत अशा मस्त आणि छान 2-2 हातांनी या चुरून घ्यायच्या आहेत गावरान पद्धतीने आपल्या. तर अशा बट्ट्या चुरून घ्यायच्या आहेत आणि नंतर त्यावरती आपल्याला मस्त वरण टाकून छान याचं कुस्करून ह्या वरणामध्ये खायच्या. तर इथे बघा मी सॅलड वाढून घेतलेला आहे प्लेटमध्ये, कांदा, काकडी आणि लिंबू वाढून घेणार आहे. थोडासा साईडला ठेचा देखील वाढून घेणार आहे आणि नंतर हे ज्या कुस्करलेल्या आपल्या बट्ट्या आहेत त्यावरती मी मस्त असं वरण वाढून घेणार आहे. गरमागरम छान खमंग असं चवीचं आणि मस्त या प्लेटवरती ताव मारणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास तुम्ही देखील करून बघा. थँक्यू, धन्यवाद.